सर आज अंबरनाथमध्ये 26वा यशस्वी प्रयोग झाला. काय सांगाल अंबरनाथकरांचं प्रेम पाहून? आणि एक कलाकार म्हणून काय वाटतं की इतक्या चांगल्या पद्धतीने जेव्हा प्रेम मिळतं, एक कलाकार म्हणून काय भावना असतो? नाही, खूप छान वाटतं आणि मी मायबाप रसिक प्रेक्षकांचे आभार मानतो. महेश सरांनी एक खूप छान इंटरेस्टिंग नाटक रंगभूमीवर आणलंय आणि मला थोडंसं पाठबळ दिलंय, त्यामुळे मी निर्माता म्हणून पहिल्यांदा रंगभूमीवर उभे राहिलो. सागर आणि दिनेश आपले अंबरनाथची आणि बदलापूरची जी मुलं आहेत, ज्यांनी आता अंबरनाथमध्ये धर्मवीर आनंद दिघे सभागृहामध्ये आमचा हा अॅनिमलचा प्रयोग आयोजित केला होता. खूप बरं वाटलं ज्या पद्धतीच्या रिॲक्शन मिळत होत्या. खरं खूप इंटरेस्टिंग नाटक आहे, कलाकार म्हणून खूप चॅलेंजिंग आहे. मला खूप बरं वाटतं की हे नाटक महेश सर हिंदीमध्ये करतात अॅनिमल नावाने. आणि जेव्हा मी त्यांचा प्रयोग पाहतो मग मला असं वाटतं की नाही नाही, अजून खूप एनर्जी लावायची, कारण महेश सर कमालीने तो दत्तू मांजरसुंबेकर सादर करतात. आज इथे प्रयोग करून कमालीची मजा आली आहे. मी गेले 1 तारखेपासून दौरा करत होतो आणि या दौऱ्याची सांगता इथे अंबरनाथमध्ये झाली. पण ह्या 26 प्रयोगातला प्रत्येक प्रयोग द बेस्ट आहे, पण आजचा जरा जास्तच बेस्ट होता. मायबाप रसिक ज्या पद्धतीने ज्या कुठल्या गोष्टी असतील, करंट इश्यूज असतील, इमोशनल असेल, थोडासा ह्युमर आहे, माझा डान्सला वन्स मोर आला होता. त्यात वन्स मोर घेतल्यानंतर एक पोरगा बोलला वन्स मोर, म्हणत आला होता, आता वडिलांना घेऊन दोघं नाचतो आम्ही. पण बहारीने प्रयोग झाला, मजा आली. सर, रसिक प्रेक्षकांची मागणी होती की अंबरनाथ शहरामध्ये नाट्यगृह असावं आणि ते आता प्रत्यक्षात स्वप्न सगळ्यांचं पूर्ण झालेलं आहे. आपण गणप्रसंगी आलेला आज पुन्हा एकदा आलेला. खरं तर लोकांची जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे. काय लोकांना विनंती असेल की असे प्रयोग असतात ते पाहण्यासाठी? नाही, मी अभिमानाचं गोष्ट आहे सर, कलाकार म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत साहेब यांनी आम्हाला बोलवलं होतं उद्घाटन प्रसंगी, आणि ज्या दिमागदार पद्धतीने ह्या नाट्यगृहाचं काय म्हणे ओपनिंग झालं होतं, खूप बरं वाटलं होतं. पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सराफ होते, भरत जाधव सर होते, मान्यवर मंडळी होती. त्या मंडळात कुठेतरी मीही होतो. मी तेव्हाही असं म्हणालो होतो की मी इथे येऊन प्रयोग करेन, आणि इथे प्रयोग करणं एक वेगळीच मजा आहे. उत्तम नाट्यगृह आहे, कलाकारांसाठी उत्तम सोय आहे. आणि आज बघा, दौरा करून आलो होतो आम्ही, पण इथे आल्यानंतर अजिबात थकवा जाणवला नाही. आणि सिटिंग अरेंजमेंट कमाल आहे, जो कनेक्शन आहे मायबाप रसिक प्रेक्षकांबद्दल तो कमाल आहे. तर नाट्यगृह कमाल, आणि अंबरनाथकरांनी आणि आजूबाजू सगळ्याच लोकांनी, सगळ्याच मायबाप रसिक प्रेक्षकांनी अॅनिमल नाही, या रंगभूमीवर जे नाटक चाललंय, जे अंबरनाथला आहे, त्याच्यावर असंच भरभरून प्रेम करावं. आपण पाहतो की एक गावाखेड्यातला मुलगा मुंबईत येऊन स्ट्रगल करतो, असं तुमचं पात्र होतं. अनेक असे कलाकार आहेत जे मुंबई शहरात येतात, स्ट्रगल करतात, काही अपयशी होतात, काहींना यश मिळतं. अशा कलाकारांना काय संदेश द्याल? किती संयम, तुमचा मंत्र काय असणार आहे? नाही, यशाची कुठली व्याख्याच नाही भावा, त्यामुळे काम करणं हेच तुमच्या हातात असतं. मला नेहमी वाटतं की मी एक कलाकार असा आहे की प्रेक्षकगृहात किती खुर्च्या रिकाम्या आहेत याच्यापेक्षा प्रेक्षकगृहात किती खुर्च्या भरलेल्या आहेत हे त्या कलाकाराचं, त्या कलाकृतीचं यश असतं, त्यात मानतो. माझ्यावर किती प्रेम करतात या लोक, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं असतं. सो छान वाटतं. आणि दत्तू मांजर वगैरे कुठेतरी मी पण रिलेट करतो. आणि पण कोकणातली पोरं मुंबईला स्ट्रगल करायला आलेलो, कुठेतरी ते कनेक्ट होतं. त्यामुळे महेश सरांनी माझ्यावर विश्वास टाकून हे पात्र मला करायला दिलं, याच्यासाठी खरंच मी त्यांचा आभारी आहे. कारण कुठेतरी आईचा सीन करताना, बहिणीचा सीन करताना, सुमनचा सीन करताना, ट्रेन मधला सिक्वेन्स कुठेतरी ना आतून ते कनेक्ट होतं. आणि मला असं वाटतं की मायबाप रसिक प्रेक्षक पण ज्या पद्धतीने त्या प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट होतात ना, ते आणखी गंमत आहे. तुम्ही आता कलाकारांबद्दल बोलणार, पण तुम्ही स्वतः सिद्धार्थ जाधव प्रत्येक प्रयोगानंतर एका नाही, मला खूप छान वाटतं ज्या पद्धतीने मायबाप रसिक प्रेक्षक येतात, भरभरून नाटकाबद्दल बोलतात. म्हणजे जळगावच्या प्रयोगानंतर एक मॅम होत्या, त्या खूप रडत होत्या. त्यांना तो त्यांना ते म्हणजे मला भेटल्या आणि काही नाही बोलले, त्या रडल्या फक्त. की मला वाटतं त्या दत्तू बरोबर प्रत्येक कलाकार कनेक्ट होत राहतो. आणि मला कलाकार म्हणून हीच गोष्ट खूप छान वाटते की महेश सरांनी मला ते पात्र करायला दिलं, आणि त्यांच्या बरोबर लेखक दिग्दर्शकांनी जे लिहिलंय ते नट म्हणून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मला जे काय हॅशटॅग आपला सिद्धू म्हणतात, मला कनेक्ट व्हायला आवडतं. मला मायबाप रसिक प्रेक्षकांना भेटायला आवडतं, त्यांचे रिएक्शन घ्यायला आवडतात. आज मीच माझा क्राऊड हँडलर होतो, सगळ्यांबरोबर फोटो काढतो. पण मी हे करतो, नाटक संपल्यानंतर जी लोक थांबतात त्या सगळ्यांवर फोटो काढायला थांबतो. तर मला शिकण्यासारखं नाही, उलट खूप बरं वाटतं की हे प्रेम मला मिळतंय. एवढंच काय, आई वडिलांचं नाव आहे, ताराराम प्रोडक्शन आहे, त्यामुळे प्रत्येक येणारा प्रेक्षक हा मायबाप रसिक प्रेक्षक आहे. त्यामुळे तसं